दुसऱ्यांचे कपडे धुणाऱ्या आशुतोष शर्माने विशाखापट्टणम मध्ये झालेल्या मॅच मध्ये लखनौला घेतले. IPL 2025च्या सीझन सुरू होताच वेगवेगळ्या खेळाडूंची नाव चर्चेत यायला सुरुवात झाली. आधी मुंबई इंडियन्सचा विघ्नेश पुतूर, तर सध्या क्रिकेट चाहत्यांच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे आशुतोष शर्माचं. आणि ते होणं सुद्धा साहजिकच आहे, कारण त्यांनी कामगिरीच अशी केली आहे. पण जर तुम्ही दिल्ली वर्सेस लखनौची मॅच पाहिलेली नसेल तर आशुतोष शर्मा कोण आहे आणि त्यांनी काय काम केलं आहे याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. 210 धावांचा पाठलाग करताना 40 रन्सवर 5 विकेट गेलेले असताना टीमला विजय मिळवून देणं ही जादूच म्हणावी लागेल. आशुतोष शर्माने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ही जादू करून दाखवली. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या बळावर नाबाद 67 धावा फटकावल्या. त्याने विपराज निगम या खेळाडूसोबत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. त्याने लखनौच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून आणला. आशुतोष शर्माला जग सलाम करते, पण एक वेळ या खेळाडूला रस्त्यावर धक्के खावे लागत होते. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्याला घर सोडावं लागलं. त्याची स्टोरी खूप जास्त मोटिवेटिंग आहे. आशुतोष शर्मा याचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून छोटी मोठी कामं करून तो पोटाची खळगी भरायचा. मध्य प्रदेशकडून लिस्ट ए आणि T20 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने बरेच वयोगटातील क्रिकेट खेळले होते. एका रिपोर्टनुसार आशुतोष शर्मा म्हणतो की तो क्रिकेट कोचिंगसाठी वयाच्या 8व्या वर्षी इंदोर सोडले होते. आशुतोषकडे जेवायला पैसे नव्हते आणि त्याला एका लहान खोलीत राहावे लागत होते. पैसे कमवण्यासाठी त्याने पंचगिरी करायला सुरुवात केली आणि इतरांचे कपडेही धुतले. MPC अकॅडमी मध्ये आल्यानंतर प्रशिक्षक अमेय खुरासिया यांनी आशुतोषला खूप मदत केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये तो खूप चांगली कामगिरी करत होता. पण 2020 मध्ये MP संघाचा प्रशिक्षक बदलण्यात आला. त्यानंतर आशुतोषसाठी ही परिस्थिती बदलली. आशुतोषला MPच्या संघातून वगळण्यात आले, तरीही तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. अखेर 2024 मध्ये त्याला पंजाब किंग्स कडून IPL करार मिळाला. गेल्या वर्षी त्याला 20 लाख रुपये देण्यात आले होते, तर यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याला 3,80,00,000 रुपये दिले आणि त्याच्यावर लावलेली बोली किती योग्य आहे हे आशुतोषने दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. आशुतोष शर्मा रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो, पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ त्याला सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचाच आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने 2007च्या T20 विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. दिल्लीच्या संघाने यावेळी आशुतोषला संघात घेण्यासाठी जास्तच मेहनत घेतली, कारण आशुतोषची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवण्यात आली होती. पण दिल्लीच्या संघाने त्याच्यावर बोली लावायचे सोडले नाही. दिल्लीचा संघ त्याच्यावर बोली लावतच गेला आणि अखेर 3,80,00,000 रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. सर्वात महत्वाचे म्हणजे दिल्लीला आशुतोषची उपयुक्तता समजली आणि पहिल्या सामन्यात त्यांनी ती दाखवून दिली. आणि यातही तो दिल्लीचे प्रशिक्षक केविन पीटरसन यांचा लाडका खेळाडू आहे. मॅच मध्ये दिल्लीची 5 बाद 65 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी आशुतोष हा फलंदाजीला आला आणि त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. एकामागून एक फलंदाज बाद होत गेले, पण आशुतोष अखेरपर्यंत टिकला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला.
आशुतोषने अखेरपर्यंत किल्ला लढवायचे ठरवले होते आणि त्याने हार मानली नाही. अखेरच्या खेळाडूला साथीला घेत त्याने दिल्लीच्या संघाला अनपेक्षित आणि थरारक विजय यावेळी मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आशुतोषकडून अपेक्षा वाढलेल्या असतील आणि त्याच्यावर सर्वांची नजर असेल. मात्र आशुतोषच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.